ग्रामीण भागामध्ये आपण बघतो उपवासाचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतं. मग आता हे उपवास करणं योग्य आहे की नाही? ॲक्च्युली उपवास म्हणजे आपण लंघन म्हणतो आपण, हां. आणि उपवास हा खूप महत्त्वाचा आहे. आणि उपवासाला प्रत्येक आजाराची पहिली ट्रीटमेंट ही आपण म्हणू शकतो ॲटलिस्ट. कारण उपवास केल्यामुळे हप्त्यामधून एक वेळेला तरी ॲटलिस्ट आपण उपवास केला पाहिजे. उपवास जर केला तर आपले जे दोष असतात, एक्स्ट्रा जे वाढलेले जे वात पित्त कफ जे वाढलेले आपले जे दोष असतात त्यांचंही पाचन व्हायला मदत होतं. आणि दिवस रात्रभर आपण काही ना काही आपण खात असतो, सकाळ संध्याकाळचं जेवण वगैरे. तर एक दिवस जर का आपल्या शरीराला आराम जर का दिला तर त्याच्यामुळे खूप त्याचे फायदे आहेत. म्हणजे साधारणतः पचनशक्ती तुमची सुधारायला मदत होते. त्यानंतर रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती वाढायला मदत होते. बरेचसे वारंवार जे आजार आहेत, जे होणारे जे आजार आहेत तेही आपण टाळू शकतो. त्यानंतर बऱ्याचदा कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त असणं, त्यानंतर फॅट्स वगैरे जास्त असणं, तर या सर्वांना आपण उपवास केल्यामुळे आपण ते टाळू शकतो. आणि त्याच्यामुळे शरीराला दुसऱ्या दिवशी एक नवीन ते जोमाने ते कामाला ते लागू शकेल. त्याच्यामुळे पचनशक्तीही सुधारते. सर्व गोष्टी एक व्हिटॅमिन्सचा सगळं समतोल राखला जातो. जीवनसत्व आपले जे संतुलित आहाराची जी आपली व्याख्या आहे, तर त्याच्यामध्ये नक्कीच आपण उपवास एक दिवस आपण केला पाहिजे. आता उपवास हा फक्त देवधर्म किंवा मग आराधना याचं एक प्रतीक मानलेलं आहे, परंतु त्याचे बरेचसे आरोग्याच्या बाबतीत सुद्धा खूप फायदे आहेत. तर तो एक सर्वांनी माझ्या मते एक आठवड्यातून एकदा तरी ॲटलिस्ट सगळ्यांनी एकदा उपवास केला पाहिजे. अच्छा, म्हणजे आठवड्यातून एक उपवास करणं शरीरासाठी चांगलं आहे. नक्कीच नक्कीच. आणि जास्त जर केले तर मात्र समतोल बिघडू शकतो. नक्कीच. जास्त केले म्हणजे आता सपोज आठवड्यातून जर 2 ते 3 वेळेला किंवा 4 वेळेला उपवास जर केला तर त्याच्यामुळे बऱ्याचदा जीवनसत्वांची कमतरता आपल्यामध्ये भासू शकते. बऱ्याचदा कारण की आपल्या शरीराला जी पोषक तत्व जी हवी असतात ती वेळेवरती त्यांना मिळत नाही. त्याच्यामुळे शरीराचं जे पोषण आहे ते व्यवस्थित प्रकारे ते होऊ शकत नाही. बऱ्याचशा काही गंभीर समस्याही आपल्याला पुढे जाऊन त्या जाणवू शकतात. बरं, मग उपवासाच्या दिवशी आपण आहाराचं व्यवस्थापन कसं करायचं? उपवासाच्या दिवशी आहाराचं व्यवस्थापन जर म्हटलं तर जनरली आपण त्याच्यामध्ये लिक्विड डाएट आपण ठेवायला हवा. आता लिक्विड डाएटमध्ये आता जनरली उपवासाच्या दिवशी आपण नेहमी आपला एक सर्वांकडे ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये असो, उपवासाच्या दिवशी जनरली साबुदाणा खिचडी आपण हे जनरली आपण खात असतो. पण तो उपवासाच्या दिवशी वर्ज्य मानलेला आहे. कारण की साबुदाणा खिचडी ही एक असा एक पदार्थ आहे की तो शरीरामध्ये गेल्यानंतर खूप चिकट होतो आणि पचायला खूप जड असतो तो. त्याच्यामुळे उपवासाच्या दिवशी ॲटलिस्ट तुम्ही आपली जी केळी असतात, केळीला तुम्ही भाजून सुद्धा तुम्ही त्याची भाजी करू शकतात. ती पचायला पण ती हलकी असते. किंवा एखादा फळांचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता, डाळिंबाचा ज्यूस घेऊ शकतात, सफरचंद जे आहेत सफरचंदचा सुद्धा किंवा आवळ्याचा रस तुम्ही घेऊ शकतात सकाळच्या वेळेला. तर असं हलका आहार घेणं म्हणजे उपवास. आता उपवास म्हणजे बरेचसे जण काही न खाता उपवास करतात, तर शक्यतो तो तसा नसावा. उपवासाची जी डेफिनेशन आहे ती हलका आहार किंवा एका वेळेस खूप हलका आहार, म्हणजे पातळ असणारे जे पदार्थ आहेत मोस्टली तेच खाल्ले गेले पाहिजे.